आणि महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये आहेत आणि आज त्यांनी महादेव मुंडेंची देखील त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अच्छा, ओके ओके, करेक्ट 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 करेक्ट। Can I reassure them that you will monitor and make sure it will be above board and fully transparent? Can I reassure her that? Okay. Okay. कुछ मिनॉल ओके, एक मिनिट हा, लेट मी जस्ट रिअश्योर। एसपींचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालतायत आणि ते म्हणतायत की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि जसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देत राहतील रेग्युलरली। मला असं वाटतं इफ यू रिअश्योर द फैमिली एट सर्टन इंटरवल्स he'll also feel reassured ना, उनको ठीक लगेगा कि 1 महीने में एक बार अगर आप बुला ले और उनको समझा दे कि क्या क्या हुआ है, प्रोग्रेस। आई थिंक दे लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राइटफुली यार, yeah, if you could kindly do that. Okay, okay, या प्लीज कि अगर इनको उनपे उनको मतलब लग रहा है, अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है। प्लीज, दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ यू। या थँक्यू थँक्यू। म्हणले ते स्वतःच बोलत राहतील तुमच्याशी, ते तुम्हाला रेग्युलरली माहिती देतात। ते म्हणते करतायत प्रयत्न, आणि कोणीतरी माणूस पण जेलमधून कोणाला तरी बोलून प्रश्न विचारले काय कस्टडीत घेतलं होतं, त्याला पण क्वेश्चनिंग केलं। जेलमधून दुसऱ्या वॉरंटमध्ये घेतलं होतं म्हणाले माहिती झाल्यावर काल माहिती दिली आपल्या संध्याकाळी 6 वाजता। तुम्ही काय करा, ज्याचे ज्याच्यावरती संशय आहे नाव दिली आहेत ना, एसपीला नाव दिली। तुम्ही एक एनवलप मध्ये नावं लिहून ताईंना द्या, मग ताईंकडनं आम्ही काय करायचं करू। बंद पाकिटात द्या, नाही करतो मी, मग बाकी आम्ही करतो काय मी 2 मिनिटं त्यांच्या बायकोशी बोलतो तोपर्यंत तुम्ही करा। हा, तुम्ही 2 मिनिटं पुरुष थांबा खाली। बरे आत ना ताई, 2 मिनिटं थांबा। तर सुप्रिया सुळे महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। त्यांच्या पत्नीशी त्या संवाद साधतात। याच वेळेला त्यांनी पोलीस अधीक्षकांसोबत देखील संवाद साधलेला आणि सातत्यानं काय या संपूर्ण प्रकरणामध्ये अपडेट्स असतील त्या कुटुंबियांपर्यंत तुम्ही पोहोचवा असे आदेश देखील त्यांनी एसपींना दिलेले आहेत। तशी विनंती त्यांनी केलेली आहे। याआधी देखील सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांची देखील भेट घेतलेली होती।